सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा 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 स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज सुद्धा आपण आलेलो आहोत घाटकोपर पूर्व येथे आणि तिथल्या या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत. तुम्ही बघताय इथे सगळं रुखवत वगैरे मांडून ठेवलेले, या साईडला बक्षीस आहेत. हा, ताई जिंकली की लगेच बक्षीस. हा, तर पहिल्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. सगळ्या ताया आलेल्या आहेत इथे. हा, ते वाक्य असं आहे, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हे वाक्य पटापटा 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 बोलून दाखवायचंय स्पष्टपणे आणि वेगवेगळ्या पद्धतीने. त्या पद्धत कुठली ती मी सांगणार आहे. ओके, हे वाक्य तुम्ही गात गात बोलायचे. लाडू चिकटला टाळूला, बाळूला बाळूला काळू. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, टाळूला टाळू टाळू रो रो रो. टाळूला. हा, टाळूला. हा, लाडू चिकटलाय टाळूला, बाळूला. टाळूला नाही ना. लाडू चिकटलाय टाळूला, टाळूला नाही. टाळूला. लाडू चिकटलाय टाळूला, बाळूला. टाळूला. टाळूला. टाळू टाळू टाळू. टाळू टाळू. 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 मी सांगते टाळूला, ह्या बोलतात टाळूला. टाळूला नाही, टाळूला. टाळू. अच्छा, तुम्ही बाळू का? बाळूला बाळू बोला. बाळू बाळू. बाळू बाळू. बाळू ना. हा, आणि टाळू बोला. टाळू. बाळूला बाळू बरोबर बोलताय, टाळूला टाळू का बोलताय? टाळू. टाळू. हा, आणि बाळू बोला. बाळू. बाळू बरोबर बोलतायत. टाळू. हा, बाळू. बाळू. टाळू. 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 बाळू. टाळू. बाळू. 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 आता बाळू बोलतायत. आता टाळू बरोबर बोलतायत, आता बाळू बोलतायत. बाळू चिकटला टाळूला नाही. लाडू चिकटलाय अच्छा, लाडू. टाळूला. हा, रेडी. ओके, हा, रेडी. चलो. हा, लाडू चिकटलाय टाळूला, लाडू चिकटलाय टाळूला, बाळूला काढू. हा काढू पहिला मला सांगा बरं. काढू तर काढू कुठून काढू? लाडू चिकटलाय टाळूला, बाळूला लाडू आवडला. हे! लाडू चिकटलाय टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटलाय टाळूला, बाळूला लाडू आवडला. हे! लाडू चिकटलाय टाळूला, हा, हे पण बोला, मध्ये बाळूला हा. टाळू आवडलाय. बाळूला टाळू आवडलाय. बाळूला लाडू आवडलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तर लाजत लाजत हे वाक्य बोलायचं. हा, समोर भाऊजी उभे आहेत. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हे लाजणं कसं पाहिजे? हरकत नाही. बरं, मी लाजून दाखवतो. अहो. आहो. लाडू चिकटला टाळूला, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू बाळूला लाडू आवडला. 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 लाडू चिकटला टाळूला, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. बाळूला लाडू आवडला. टाळू चिकटला बाळूला, लाडू चिकटला टाळूला, बाळूला चिकटला लाडू. बाळूला लाडू आवडला. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचंय. कारण एंट्रीला मी बघितलंय, नको ना. ज्या एनर्जीने तुम्ही नको ना. नाचत होतात, नको. त्या नाचत नाचत हे वाक्य बोलायचे. हा, रेडी होऊन जाऊ दे. सोपं आहे. भाऊजी मला बोलतील नको ना. असं नाही बोलणार. मी सांगतो ना भाऊजींना, मी सांगतो ना. अहो, काय नाही, मस्त. रेडी. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हे! लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. या! लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हे! लाडू चिकटला टाळूला, समोर बघा. बाळूला लाडू आवडला. हे, काय बात आहे. हे! वाव, हा, लाडू असंच राहा. चिकटला टाळूला, बघा, बाळूला ही step. लाडू आवडला. हे step, हा. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. फक्त हातामध्ये माईक आहे, तो लक्षात ठेवा. हा,
कसं लक्षात राहील रेडी, व्हेरी गुड. हा, होऊन जाऊ दे. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू क्या बात आहे, आवडला. एकदा जोरदार टाळ्या. होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. व्हेरी गुड. हे वाक्य ना तुम्ही हसत हसत बोलायचंय. ओके. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू हसत हसत लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. हसत हा. असं हसायचंय. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. अरे मी सांगते हसत हसत ह्या गातातच आहेत. हरकत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. व्हेरी गुड. या ताई, हे वाक्य तुम्ही म्हटल्यानंतर लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला असं करायचं. असं करायचं. हा, कसं करायचं? लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. परत हा, परत लाडू बोलायचं. चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. भुर्र नाही करायचंय. हे बघा. हा, लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. नाही होणार. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई, आता हे वाक्य तुम्ही रागात बोलायचंय. रागात. लाडू चिकटलाय हा बाळूला टाळूला. सॉरी राग येऊ दे चेहऱ्यावरती. लाडू डोळे मोठे करा असे. हे बघा असे. हा, लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. एवढ्या रागात. लाडू चिकटलाय लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. बाळू चिकटला लाडूला. नाही, लाडू चिकटला टाळूला हा. बाळूला लाडू आवडला. अजून एकदा. लाडू चिकटला टाळूला रागात. बाळूला लाडू आवडला. रागामध्ये. लाडू चिकटला बघा असं उभे राहा, असे उभे टाळूला राहा. असे उभे राहा. लाडू चिकटला ए! टाळूला बाळूला लाडू आवडला. हा, बाळू चिकटल्या टाळूला. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. हा. 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 लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू अजून आवडला. रागामध्ये होऊन जाऊ दे. लाडू चिकटला टाळूला बाळूला लाडू आवडला. जरा तरी रागात वाटते. नाही का? जरा पण रागात वाटत नाही. आपले हसतच बोलतायत. नाही. चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ज्यांनी खूप गंमत आणलेली आहे, आपल्या सगळ्यांना हसवलेलं आहे. हा, म्हणजे बाळू बोलले की टाळू बोलायचे, टाळू बोलले की बाळू बोलायचे. अशा ताई आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. एकदा या ताई. हे बघा, आमचं एक म्हणणं असतं ना की वाक्य महत्वाचं नाही, तुम्ही किती लोकांना हसवते आणि त्याच्यावरती आम्हाला किती हसू येते ते फार महत्वाचं आहे. ज्यांनी शब्द उच्चाराची व्यवस्थित केलेले आणि त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. या जरा लाजण्यात कमी पडल्या पण शब्द उच्चार व्यवस्थित केले, त्याच्यामुळे त्यांना आपण बक्षीस देणार आहोत. व्हेरी गुड. खूप जोरदार अभिनंदन होऊन जाऊ दे. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. काय बालपणातली काय आठवण माहेरची तुम्ही सांगाल? लहान असताना माझे आजोबा मला कार्तिक यात्रेला पंढरपूरला घेऊन गेले होते. अच्छा. म्हणजे खूप लहान होते मी. तसं तर मला खिचडी आवडायची म्हणून मी उपवास करायचे खरं तर. आणि मग ते आजोबांच्या बाजूला बसायचं, मग ते मला एक्स्ट्रा खिचडी द्यायचे. असं मग त्यांच्यासोबत म्हणजे खूपच लळा होता त्यांचा. आणि असंच मग मी त्यांच्यासोबत पंढरपूरला गेले. आणि तिकडे गेल्याच्या नंतर मला म्हणजे आम्ही मंदिरात गेलो तर देव दिसतच नव्हता. तर मी भाऊ बोलायचे मी त्यांना, भाऊ मला दिसतच नाहीये. तर तेव्हा त्यांनी मला असं उचलून घेतलं होतं आणि मी खुश होते की मला चला देव दिसतोय वगैरे. आणि त्या दिवशी मग त्यांनी मला उचलून घेऊनच माझं दर्शन होईपर्यंत त्यांनी मला उचलून ठेवलं. आणि अक्षरशः माझं दर्शन होईपर्यंत त्यांनी स्वतः दर्शन घेतलं नाही आणि रांगेतून असं पटापट ढकलतात पुढे वगैरे. तर फक्त त्या दिवशी माझंच एकटीचं दर्शन झालं होतं. माझ्या आजोबांनी त्या दिवशी दर्शन घेतलेलं नव्हतं. आणि त्यांच्या हातामध्ये रॉड वगैरे होता, तर त्यांना हात सरळ करता येत नव्हता, तरी पण त्यांनी मला उचलून घेतलं होतं मला तो देव दिसण्यासाठी. कदाचित तेव्हा मला समजलं नव्हतं, मी तेव्हा लहान होते. पण आज समजते की तो जगाचा देव बघण्यासाठी मला माझ्या घरातल्या देवाने खूप सपोर्ट केला होता. काय सांगाल आजोबांना आता तुम्ही? आता आजोबा नाहीयेत, पण पण इतकं- जेव्हा पण मी त्या मंदिरात जाते ना
तेव्हा मला फक्त आणि फक्त आजोबांची आठवण येते. मला जास्त देवाकडे काय मागावं असं वाटत नाही किंवा म्हणजे कुठलेच दुसरे भाव माझ्या मनात नसतात. फक्त आणि फक्त माझ्या आजोबा. मला तो क्षण आठवतो जेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा तो देव दाखवला होता. ते असताना कधी त्यांना ह्या गोष्टीबद्दल कधी बोलता आलं नाही, पण समजा आता तुम्हाला या माध्यमातून त्यांना काही सांगावंसं वाटलं तर काय सांगाल? आजोबांना फक्त एवढंच सांगेल की माझ्यासाठी माझे विठ्ठल तुम्हीच आहात. तुम्हीच मला त्या संप्रदायाची ओढ दाखवली. तुम्ही जो तुमचा वारसा आमच्यापर्यंत पोहोचवलाय तो आम्ही नक्कीच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू आणि तुमचा वारसा जपू. त्याच्यासाठी आम्हाला फक्त तुमचे आशीर्वाद द्या. वा, खूप सुंदर. आणि आजोबांचे आशीर्वाद नक्कीच असतील. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव वैशाली यशवंत सोनवणे. काय सांगाल तुम्ही बालपणातली आठवण? तुम्ही बाहेरची माझी आठवण जी आहे ती लहानपणापासून मला पुरणपोळीची लय आवड. पुरणपोळी. हो. हा. तर आत्ताही गेली तर आई आधी मला पुरणपोळीचं जेवण पंचपक्वान ते ताट भरून. अच्छा. हा, ती एक माझी माहेरची आठवण. म्हणजे पुरणपोळी. पुरणपोळी. हा, अगदी अजूनपर्यंतही तेच की आई आधी मला पुरणपोळीचं ताट जेवणाचं तेच खाऊ घालते. हो. आपलं माहेरी जाणं होतं मग? हो, होतं. किती वेळा? म्हणजे दिवाळीला आणि आखाजी सणासुदीला. वर्षातून 2दा. आणि मग माहेरी आपल्या हक्काचं एक कपाट असतं. हो. त्या कपाटामध्ये आपल्या सगळ्या जुन्या आठवणी असतात. शाळेपासूनच्या हो. सगळ्या बालपणातल्या त्या सगळ्या अजून पण माझ्या आईने जसंच तशा ठेवल्या आहेत. तसंच ठेवलं. हो. मग माहेरी गेल्यानंतर जेव्हा तुम्ही ते कपाट उघडता तर सगळ्यात आधी कुठली वस्तू बघता? माझा बालपणीचे जे फोटो, बालपणीचे फोटो सगळे ते बघते मी. ते बघता. हा. म्हणजे आपल्या मैत्रिणींबरोबरचे, सहलीचे सगळे ते, लहानपणीचे भावा बहिणी सोबतचे सगळे. मग त्या सगळ्या मैत्रिणी अजूनही तुम्ही हो. contact मध्ये आहात? हो. बट आई, खूप छान वाटतंय तुम्ही अगदी मनापासून इथे बोललात. माहेरचा जेव्हा ताया निघतो तेव्हा सगळ्या ताया या अगदी माहेरच्या आठवणीमध्ये जातात आणि भरभरून बोलत असतात, व्यक्त होत असतात, थोड्या भावुकी होत असतात. पण त्या सगळ्या तायांच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि ज्या खेळाची तुम्ही वाट पाहताय तो खेळ आता आपण सुरू करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचे. जी ताई नाचणार नाही ती बाद, आणि जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे बक्षीस. ठीक आहे, चला तर मग सगळे तयार आहेत? बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची, आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. जरा हळू 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 चाल, हे पोरी जरा हळू 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 चाल. हे चलते चलते रुकती है या रुकते रुकते चलती है तू. हे चलते चलते रुकती है या रुकते रुकते चल. हा हा हा, पटकन पटकन बसून घ्या. हा, पटकन बसून घ्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, एक 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 एक. अरे अरे, काय करताय तुम्ही? आणि आता तीनच खुर्च्या मध्ये आहेत. मध्ये आहे, पण बघूया पण बघूया कुठली ताई. बघूया कुठली ताई. म्युझिक लवकर, म्युझिक द्या. क्या बात है, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. माझ्याकडे काय बघताय उस्ताद? जमुरे आजी उस्ताद, किती खुर्च्या? एकच खुर्ची मध्ये आहे. एकच खुर्ची आणि ताया किती? ताया 3 आहेत उस्ताद. मग काय करायचं आता? काय करायचं म्हणजे काय? म्युझिक द्यायचं. द्या मामूजी. मग असं देता येत नाही. कसं देता येतं मी देतो मामूजी? तसं तुम्हाला पण द्यावं लागेल. देणार की? हे करून दाखवा. म्युझिक 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 द्या लवकर, म्युझिक. छबी तार छबी मी तोऱ्यात उभी, हजारानं लाईक्स माझं रील म्हणत्यात हॅलो, करत्यात फॉलो, इन्स्टा ट्विटर
अभिनय नृत्य खुर्चीमध्ये या ताईने पटकवलेला आहे नंबर आणि पटकवलेली आहे खुर्ची. त्यामुळे आपण घेणार आहोत सन मराठी वाहिनीकडून हे बक्षीस. खूप खूप अभिनंदन ताई, खूप खूप अभिनंदन. आणि आता ह्याच उत्साहात याच उत्साहात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. आज आपल्या या सगळ्या ताईंमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला का आहे, कोणामुळे आहे, कशासाठी आहे हे आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. रोहिणी अमरदीप चव्हाण. आणि कोणाबरोबर अबोला आणि किती वर्षाचं आहे? माझ्या मोठ्या भावाबरोबर साधारणतः 1 वर्ष झाले असतील. 1 वर्ष. पण काय म्हणजे असं काय कारण आहे आता जर तुम्ही सांगू शकत असाल तर? आम्हाला लग्न करायचं होतं, आमचं लव्ह मॅरेज. तर त्याची अशी इच्छा होती की माझं म्हणजे इतकं वर्ष थांबले तू म्हणजे आमची इच्छा आमच्या हौशीप्रमाणे तू लग्न कर आमच्या यांनी. आणि मी जो मुलगा निवडला होता मला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं. तर मग मी त्याला सांगितलं. मोठा भाऊ म्हणजे मला असं वाटायचं की त्यांनी सगळ्या पुढाकार घेऊन जबाबदाऱ्याने त्यांनी हो म्हणावं की ताई तू कर, जे काय असेल त्याला माझा सपोर्ट आहे. पण त्याचं असं म्हणणं होतं की आता इतकी वर्ष झाले, मी मोठा आहे, माझा पण समाजामध्ये थोडं मान आहे, सन्मान आहे, तर त्याच्या याने लग्न करायचं होतं. पण मला असं वाटलं की माझं चांगलं होतंय, मी जो मुलगा निवडलाय मला त्याची खात्री आहे की मी माझं आयुष्यभर मी त्याच्यासोबत सुखात राहणार आहे. भाऊ तुझा आशीर्वाद किंवा तुझी सोबत फक्त माझ्या सोबत असू दे आणि तू लग्नाला ये किंवा आमचं लग्नाला तुझी पसंती दे. आम्हाला असं काही पळून जाऊन वगैरे लग्न करायचं नव्हतं आणि सगळ्यांच्या सोबतीने लग्न करायचं होतं. तर त्याचं असं म्हणणं होतं की नाही, जे काय असेल ते आपण माझ्या म्हणजे आमची अदर कास्ट आहे ॲक्च्युली, त्याच्यामुळे जे काय असेल ते कास्टमध्ये लग्न करू. तर मग त्याच्यामुळं असं झालं की तो नाराज झाला आणि तेव्हापासून तो बोलत नाहीये. पण त्याची सल म्हणजे एक मोठा भाऊ, आपण एकाच आईचे लेकरं, एकाच रक्तामासातले, सोबत वाढलेलो, आम्ही सोबत खूप राहिलेलो म्हणजे त्याच्या लग्नाच्या अगोदर. तर मला असं वाटतं की हा अबोला कुठेतरी दूर झाला पाहिजे. आणि मला त्याला हे सांगायचं आहे की भाऊ मी खरंच माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे, माझं सासर पण चांगलं आहे, माझा नवरा पण खूप म्हणजे सगळ्या गोष्टी तू ज्या दिल्या असत्या त्याच्यापेक्षाही थोडंसं माझं अजून चांगलं आहे असं मला वाटतंय. आणि आता तू पण या निर्णयाशी सहमत असावं, तू पण खुश राहावं अशी माझी इच्छा आहे. मी सुद्धा तुमच्या वतीने तुमच्या भावाशी बोलणार आहे की दादा जर 1 वर्षाचा अबोला आहे आणि मला असं वाटतं की तुझ्या जागी तू करेक्ट आहेस, बरोबर आहे, पण तिला सुद्धा तिच्या आयुष्याचा सोबती निवडण्याचा तिला अधिकार आहे, तिचा हक्क आहे. आणि मला असं वाटतं की तो विचार आता तू बदलावा, ते गैरसमज दूर करून टाकावे आणि हा राग मनातून घालवून टाकावा. आणि आज तिने इतक्या सगळ्या तायांसमोर, अख्ख्या महाराष्ट्रासमोर तिने तिच्या मनातली खंत बोलून दाखवली आहे का, तर तू तिच्याशी बोलावंस म्हणून, कारण त्याचं तिला खूप वाईट वाटतंय. तर तू सुद्धा 1 पाऊल पुढे यावं, तिला फोन करावा आणि येऊन तिला एक घट्ट मिठी मार मोठ्या भावाच्या हक्काने. आणि हा सगळा राग दूर कर आणि हे दुरावलेलं भावा बहिणीचं नाते ना ते पुन्हा एकदा जवळ येऊ दे. ताई मला असं वाटते की हा निरोप दादापर्यंत पोहोचल्यानंतर नक्कीच तो तुला फोन करेल आणि तुला नक्कीच भेटायला येईल. पण ताई आज तू इथे आली आहेस तर तुला मी असंच जाऊ देणार नाहीये, तुझी ओटी भरली जाणार. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग सासरी असून माहेरी आल्यासारखं फील होतंय. एकदमच छान वाटतंय, म्हणजे आपलं माहेरपणासारखं वाटतंय, आईने ओटी भरल्यासारखं वाटतंय, भावानी ओवाळणी दिल्यासारखं वाटतंय. असं म्हणजे सगळे माहेरची सगळ्या गोष्टींची आठवण आली, एकदमच भरून आलंय. खूप म्हणजे खूप छान वाटतंय आणि थँक्यू सो मच. भावान धाडीला कसं सांगू बाई बाई लय खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय. आणि तुम्ही ताई सगळ्या ज्या काय इथे अगदी खूप धमाल केले आणि जो काय हा अर्धा तास तुम्ही स्वतःसाठी जगलात, स्वतःसाठी तो आनंद उपभोगलात, हे बघून या भावाला खरंच खूप छान वाटते. आणि असं वाटते की खरं तर जाऊ नये, अजून काही वेळ तुमच्याबरोबर घालवावा, पण आजच्या भागापुरताही आपल्याला इथे थांबावं लागतंय, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी.
त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.